Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. आज नाईसाची स्कूल आहे, थोडी लेट म्हणजे दुपारी आहे. सॉरी दुपारी पण नाही, 4 वाजता आहे. रचना किचनमध्ये आहे, टिफिन रेडी करत आहे, नाश्ता रेडी करत आहे. अँड येस मी रेडी झालो आहे हॉस्पिटलला जायला. सो येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव्ह. इज रेडी. आज आहे उपमा, टिफिन रेडी झाला आहे. आज आहे चिकन आहे कलेजी आणि तुला मीठ स्नॅक इडली फ्राय दिले. नाईसाची स्कूल फॉर चेंज हा संध्याकाळी 4 वाजता. हो, त्यांचं ॲक्च्युली डान्स रिहर्सल आहे मेन लोकेशन, मग त्यांनी ते संध्याकाळी ठेवलं. बाय बाय. काळजी घे, सावकाश जा. आता वाजले आहेत 2:15 आणि नायसा आत्ता शाळेत गेली आहे. सो त्यांचं ॲन्युअल फंक्शन आहे लवकरच, म्हणून त्यांचं स्टेज रिहर्सल्स चालू आहेत. सो स्टेज रिहर्सलसाठी त्यांनी इव्हनिंग टाईम असं ठरवलेलं आहे स्कूलमध्ये. सो आता नायसा संध्याकाळी येईल स्कूलमधनं, म्हणून ते थोडंसं रिलॅक्स आहे मला, कारण सकाळपासून एवढी गडबड. माय गॉड, माझं कसं एक रुटीन सेट झालेलं आहे. ती जाते, मग सनी जातो, आणि तोपर्यंत माझं सगळं जेवण झालेलं असतं. घरात कोणी नसतं, म्हणजे आई असतात आणि दुसरं काही काम पण नसतं, म्हणून मग त्या टायमात माझं सगळं काही होऊन जातं. आज तर सगळं उलटच झालं. एवढं सगळं रेडी वगैरे होऊन 9 वाजता सगळं काही रेडी होतं, पण नाहीसा होती घरात. काही व्हॉइस ओव्हर्स देता नव्हतं येत, काही शूट नव्हतं करता येत. एवढं तिची गडबड आणि सगळीकडे पसारा. एवढी पहिले जाण्याच्या आधी सगळा पसारा उचल, सगळं तिने क्लीन केलेलं आहे. आणि ॲज ऑलवेज एक्सायटेड स्कूलला जाण्यासाठी. सो आता ती नाही आहे, म्हणून मग मी आता माझं बाकीचं जे काही आहे अजून माझी कामं ती मी करून घेते. कारण व्हॉइस ओव्हर द्यायचं असतं किंवा कोणतंही स्क्रिप्ट वगैरे कधी म्हणजे कॉन्टेंटसाठी लिहायचं असतं किंवा काही असं मला लिहायचं वगैरे असं, तर त्यावेळेस मला खूप शांतता पाहिजे. तेवढ्या सगळ्या गडबडीत नाही होत ते. एनिवेज सो बॅक टू होम. आणि आज थोडा लवकर आलो आहे. नाईसाच्या स्कूलमधून आलो आहे. सो नाईसाची स्कूल होती 4 वाजता, रात्री नाही, संध्याकाळी होती. एवढे सारा अभ्यास, क्रिसमस अभ्यास, क्रिसमस येणार आहे ना. आणि हे हा तुटला पेज तुटला नाही बाबू, पेज फाटला किंवा पेज निघाला. आई काय लिहिलंय? आणि एच लिहिलं बघ. एस आणि एच. एस आणि एच कुठं आहे? मग एच. हा, मग त्याला कोणता कलर द्यायचा आहे? इथे बघ कलर नीट वाच. अ आणि ए कोणता साऊंड आहे? ओ मला माहिती आहे, यू. हा, मग यू, ब्ल्यू. गुड गर्ल. हा, तर त्याला एक एक तसं तिथे Blue फर्स्ट color. इमेज कोणतं आहे ते दुसरं साऊंड पण आहे बघ. च शूचे च्या बाजूला, या ब्ल्यूच्या बाजूला वरती बघ काय आहे. बघ. कर कर. ए ब ए ब ए डबे. गुड गर्ल. ब ए ड. हा, पुढे नीटली नीटली. हे काय? अंडू गंडू. मी असं असं तू लिहिते नाही, ते तू लिहिशील, समोरच्याला काय समजणार आहे काय लिहिलंय. हा, बॅग. ब आ ग आ ग बॅग. हा. ब अ ग. ब अ ग बग. काय? का नाही खाल्लं?
कसं चाललं ड्रायफ्रूट पण? सो रचनाला मी हेल्प करतोय. रचनाला गरज नाही आहे, मी तिला हेल्प करतोय जबरदस्ती. रचनाचं मी फ्रस्ट्रेशन नाही बोलू शकत. म्हणजे भले ती ऍक्टिव्ह आहे, पण तिच्या आतून मनातल्या गोष्टी मी ओळखू शकतो. सो थोडीफार हेल्प जेवढी होती नाही हे तेवढी बघ, मी- हे फ्रस्ट्रेशन किचन रिलेटेड नाहीये. फ्रस्ट्रेशन इज नॉट रिलेटेड टू द किचन वर्क, इट्स रिलेटेड टू माय वर्क. माझं जे दुसरं काम आहे त्याचं फ्रस्ट्रेशन. आता पूर्ण दिवस तू नव्हतास तर ते डोक्यात खूप काही गोष्टी अशा फिरत होत्या आणि मग ते कन्क्ल्युजन नाही मिळालं तर मग तो राग कोणावर काढणार? एकच पंचिंग बॅग आहे जो समोर उभा आहे. रचना म्हणते तू फक्त ऐकायचं काम कर. तर मला तो म्हणतो तू मलाच ब्लेम करते. मी आता कोणाला तरी मी ते असं संबोधित म्हणतात ना, असं ते थोडंसं डेनोट तर करणार ना. तू 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 थोडी असं XYZ बोलेल मी. तेवढ्यात आई येते तिथून आणि आई स्माईल नॉटी स्माईल होती. आई तर हसते काय. नाही तर मी आईंना बोले की बघा आता मला कुठेतरी फ्रस्ट्रेशन काढायचं आहे तर मी कुठे काढणार? याच्यावर. म्हणून मी त्याला बोलते की तू फक्त माझं ऐकण्याचं काम कर ना. ते उलटच झालं आणि मला बोलताय असं. ठीक आहे, आता पूर्ण दिवसाचं फ्रस्ट्रेशन कोणावर काढेल ना मी? पंचिंग बॅग पाहिजे ना सगळ्यांच्या आयुष्यात असतो आय गेस. माझ्या आयुष्यात आहे जो परत पंच नाही होत. आम्ही पंच करू शकतो तुला, पण एनिवेज आता आम्ही आमचं जे रुटीन जे सेट झालंय, आम्ही चाललोय आहोत आता वॉकला. काय खाते तू? हुरडा? तर आता मी सनीला सांगितले इथे 2 मिनिटं बस आणि माझं ऐक. ते तिचं का आता हलवतोय, ती तिथे फ्रस्ट्रेट होईल. इवन शी इज अ गर्ल. बघ बिचारी, बघ माझी पोरगी ग म्यूटवर बघते. बिचारी आता हुरडा कंपनी कमी झालं कारण रचनाने हुरडा डाएटमुळे जरा पूर्ण. नाही तरी मगाशी थोडंसं मी जेव्हा जेवली तेव्हा थोडं खाल्लं कारण मला जास्त नाही, पण नाही तर तू नाही. एका वेळी पूर्ण मी पाव किलो आय कॅन इट हाफ kg ऑल्सो. तेच सवय तिथे लागलेली आहे. सो तर नाही ते जास्त खाऊ शकत. सो आम्ही दोघं नाही, मी पण नाही. पण मगाशी मी चीट केलं. मी काय खाल्लं? स्वीटीने आणलेला केक. प्लम केक. पण अयंगर बेकरीला चॅलेंज नाही. ह्या अयंगर बेकरीच आहे. आहे अयंगर बेकरी. नक्की मला अयंगर बेकरीचा फक्त रवा केक आवडतो. रवा केक. मी 5 days खूप अवॉइड केलं, पण आज मी थोडंसं स्वीट खाल्लं. डाएट इज ऑल अबाउट डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि कंट्रोल, जे तू करू नाही शकत आहे. माझं ते किती फेवरेट आहे. चलो तू फोनवर भांडी घासून भांडी लावून पण झाली. हा भांडी घासून लावून पण झाली. उद्या सकाळी नको परत ते गरज. सो आम्ही चाललोय दोघं वॉकला. चलो लेट्स गो. 10 मिनिटं तर 10 मिनिटं. 10 मिनिटं नाही, चांगलं लवकर आज तर लवकर आलोय. सो वॉक झाला आमचा आणि अचानक आम्हाला आठवलं ऍक्च्युली आता मी लवकर निघालो नाही दिसली आहे मला खूप. या तुम्ही तिथे का ठेवतात? मला लक्षात नाही. आम्ही सगळा एरिया ताब्यात घेतलाय. हॅलो. तुम्हाला तर आमची आठवण येत नाही. किती वेळ आठवण लॉंग मग आम्ही टाइम. विचार केला की आम्हीच घरी पोहोचतो आता. काय सांगूया, तुला आठवण नाही खरी आमची. ह्यावेळी चालत असतात. नाही उघडा आज आम्ही आज लवकर. वाट लावून बसलेली. काय
हे काय नवीन बटाट्याचा स्टार्च लावलेला आणि त्याला मला काय लगेच होतं? धुतलं. हे बघ कसा फरक पडला बघ. मला तर आठवण नाही येत हे दादा. सनीसाठी काहीतरी बघ कॉफी. त्याला भूकच लागली. वहिनी, काय करू बोल पोहे पोहे कलेजी आणि चपाती पळेल पहिले पळून जाईल. का? त्याला नाही आवडत. मी आज सूट केलेला तर त्याने तर कसं तरी पहिलं आणि बोलतो नंतर टेस्ट चिकनची कलेजी पाहिलं का तुम्ही काय धुरंधर. असा मॉडेल बनला असं 50 किलो मग बाप्पा इथे का ठेवलाय? मी पण तेच हा का? चिकन. आणि सुका बोंबीलचं कालवण भात आणि नेहमीप्रमाणे ज्या साहेब घेऊन आले हे कशाबरोबर खेळायचंय? कुठे हे आहे? बघ ना 60,000. 60,000 चं ते मला काहीच कळलं नाही काय. बॉडी बिडी झाली तुझी सम्राट. जिमला जातो तू? एवढं छान वहिनी. हा? रोज 10 वेळा जिन्यात जातो मी. 5 तिथे साई वर्ल्ड सिटी आहे ना, हा. तिथे खाली हे शॉपिंग आहे, हो. शॉप्स आहे. तिथे हे शॉप आहे बकलावा हाऊस. बकला हाऊस. का? जबरदस्त. आम्ही पण राहतो तिकडे. कुठे? आम्ही तिकडे राहतो. तुम्हाला आठवतं ना आम्ही राहतो. अरे ऐक ना. मग फक्त पिशव्या नाही आणत. नाही, नाही, हे काय? जायचंय मला परत. करिश्मा, हे कुठे गेलं? सॉरी मी डिस्टर्ब होते. कुठे गेलं ते? हे ते मी पनवेलला स्वरूप आहे ना. स्वरूप युनिसेक्स आहे. युनिसेक्स आहे. मला तुम्हाला काय- पण करायचं मला का? नाही करायचं. दादांना सगळं करायचंय. मला माझ्या आहेत छोटी तसे. दिसते. जेवणशूला दोन कमी केलं मी. त्यात दोघं लोक एकत्र पण खेळतात का? हा, ह्याला घेऊन हा दोघाला काही करून खेळू शकतो. म्हणजे एकच गेम नाही, असे खूप गेम आहेत ते खेळू शकतो सोबत. ते विसरलोय कसं दिसतं. अरे हा आता आठवलं. नाही मला तर किती वेळ लागेल शिकायला. हा, 1-2 तास खेळून ते मला कॉफी घे. मी जॅगरी सोबत खेळतो. इट्स ओके. आज शुगर बरोबर खा. पी. शुगर पण ह्याची टाकली भुरावाली. भुरं म्हणजे भुरा शुगर येते ना म्हणजे ती करायचं काय आपण काय नाही, असंच फिरायचं, जाऊ दे आता. एक्सप्लोर कुठूनही चालू. हे आपल्याला मारायला आले त्यांना मारायचं. पिकनिकला वगैरे जाऊ. बाकीचं कुठलं try करा ना. तू कॉफी मध्ये पण एवढा मग्न आहे. अरे तुला डायरेक्ट पोहायलाच नेतो तू. हा, तो पोतामध्ये तर आहे, YouTube वर. काही करू शकतो. अशाच प्रकारे तुम्ही रोज येतो इथे आम्हाला चालवत जा आणि आमचं कोणतं चालवत जा? घरात नाही का चालवत? घरात यायला आणि असं बसूया इकडे कॉफी आलं घेत तर जा. तुम्ही सगळी बँड वाजतात आमच्या डाएटची. आता डॉक्टर काय येताना नाही तर एकदम येतो. महागातलं OLED TV आहे. इथे आल्यावर एवढं बरं वाटतं. गेलेलो वॉकला मग दिसलं लाईट चालू आहे. मग दादा वहिनींना भेटायला गेलो. एवढं रात्री पण त्यांनी एवढा पाहुणचार. तर काय चिकन स्प्रिंग रोल, कॉफी, हेझलनट कॉफी. हेझलनट कॉफी छान होती. रात्री 12 म्हणजे वाजता मी पण taste छान, केली. 12 वाजता पण छान पाहून. तेवढं आणि आपण तेवढंच त्याच्याकडे बघून मला असं वाटलं की आय एम नॉट द ओनली वन हु इज सो मच एन्थुसियास्टिक. सुरक्षाने टेस्ट केली आणि बाकीचं रचनाच्या पार्टचं मीच खाली. छान आहे.